UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। विधानसभा निवडणुकीत 150 मतदारसंघात गडबड। अजितदादाही 20,000 मतांनी हरले होते। महायुतीला फक्त 107 जागा। उत्तम जानकरांचे स्फोटक दावे। सुरेश धस यांचा निषेध, तर त्यांनी जाहीर माफी मागावी, मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार। सुरेश धस यांच्यावर बोलताना प्राजक्ता माळी भाऊक, तर मी माफी मागणार नाही, धस यांची भूमिका। सुरेश धस यांनी कुठल्याही महिलेला नाव घेऊन बोलू नये, प्राजक्ता माळींवरील धस यांच्या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया। सुरेश धसांना प्राजक्ता माळीचं नाव घेण्याची गरज नव्हती, प्राजक्ता माळीची भूमिका योग्य। अंजली दमानियांकडून सुद्धा प्राजक्ता माळीचं समर्थन। सीआयडीनं जप्त केलेल्या गाडीतील मोबाईलमध्ये संतोष देशमुखांना मारहाण करतानाचे व्हिडिओ, तर बड्या नेत्याचा फोन गेल्याची माहिती। बडा नेता कोण, नाव जाहीर करा, दमानियांची ट्विट करत मागणी। धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड एकाच नाण्याच्या दोन बाजू। भाजप आमदार सुरेश धस यांचा पुन्हा एकदा निशाणा। अंजली दमानियांना क्राईम ब्रांचचं पत्र, 3 आरोपींच्या हत्येच्या दाव्याचे पुरावे मागितले, तर मी कालच व्हॉइस नोट पोलिसांना पाठवल्याचं या ठिकाणी त्यांचं म्हणणं। गरज पडल्यास सर्व पुरावे देणार, दमानियांचं वक्तव्य। आरोपींची संपत्ती जप्त करून नाही तर अटक करून समाधान मिळेल। संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आरोपींना फाशी द्या, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखांची मागणी। बीड प्रकरणामध्ये मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कारवाई करतील, चौकशीनंतर जे निष्पन्न होईल त्यावर सरकार कारवाई करेल, गुलाबराव पाटलांची ही प्रतिक्रिया। परळीमध्ये हवेत गोळीबार करून व्हिडिओ व्हायरल करणाऱ्यांवर गुन्हा दाखल, तर परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात माणिकफड, बाळू सोनवणेंसह 3घांवरही गुन्हा। पुण्यात भिंतीला हिरवा रंग देत फुलांची चादर चढवलेल्या जागी मेधा कुलकर्णींनी भगवा रंग दिला। व्हॉट्सअॅपवरील माहिती व्हेरीफाय करून ऍक्शन घेतली, कुलकर्णींची प्रतिक्रिया। रुपाली ठोंबरे पाटलांसह 4 जणांविरोधात बीडमध्ये गुन्हा दाखल। स्क्रीनशॉट्स फेक असेल तर तपासात समोर येईल। बीडमध्ये जाऊन आभाडांचा बुरखा कायदेशीररित्या फाडेल, रुपाली पाटील आता आक्रमक। UTL सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।